नाशिक त्र्यंबकेश्वर हायवेवर अनेक दिवसांपासून छोटे मोठे खड्डे पडले होते। मात्र सध्या जर आपण बघतोय या ठिकाणी नाशिक त्र्यंबकेश्वर हायवेवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचं पाहायला मिळतंय। वाहन चालकांना या खड्ड्यातून जो आहे तो आपला प्रवास करावा लागतोय। खड्ड्यातून आपला रस्ता शोधत हे वाहन चालक ये जा करताय। सध्या श्रावण मासाला देखील सुरुवात झाली। अनेक भाविक हे मुंबई पुणे या शहरामधून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। मात्र या भाविकांसाठी या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते। नाशिक मुंबई महामार्ग असेल, त्यासोबत आता नाशिक त्र्यंबकेश्वर हायवे असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यावर खड्डे पडले। आपण जर सध्याची परिस्थिती जर बघतो या ठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले होते। मात्र आता गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली। आपण जर आता या ठिकाणी दुचाकी स्वार जर बघतोय, अक्षरशः छोटे मोठे खड्डे टाळून त्यांना पुढे जावं लागते। त्यामुळे छोटे मोठे अपघात देखील या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे। वाहन चालकांचं देखील मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान होतंय। या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांना देखील या खड्ड्यांमधून आपला जीव मुठीत धरून दर्शनासाठी जावं लागतंय। त्यामुळे एकंदरीतच आता या खड्ड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासन नेमकं काय उपाययोजना करतं हे बघणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला अनेक तक्रारी आल्या होत्या। मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्रशासनाकडे उपाययोजना केल्या गेल्या नाही। आपण जर हे बघतोय या ठिकाणी जो आयसर ट्रक आहे तो अक्षरशः खड्ड्यांमध्ये अडकलाय आणि या खड्ड्यांमधून वाट काढताना या वाहन चालकाला मोठी कसरत करावी लागते आणि या दुचाकीस्वारांना देखील या खड्ड्यातून बाहेर पडत असताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते। एकंदरीतच या सध्या नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची मोठी चाळण झाल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक। देशभरातून आज इथं दर्शनासाठी भाविकांची गर्दी झालेली आहे, परंतु या सर्व भाविकांची दशा या रस्त्याच्या खड्ड्यामुळे म्हणजे नाशिक टू मुंबई आणि नाशिक ते त्र्यंबकेश्वर अतिशय दुर्दशा झालेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSRDC यांनी जॉईंटली कोऑर्डिनेशन करून याच्यावर काही ठोस उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सर्व भाविकांची सुविधा करणं आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे, अशी माझी प्रांजळ इच्छा आहे। खरं तर नाशिकपासून म्हणण्यापेक्षा मी मुंबईपासून म्हणेल। मुंबईहून लोक ट्रेननी येतात, फ्लाईटनी येतात। त्र्यंबकेश्वर हे आद्य ज्योतिर्लिंग आहे। दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात, परंतु यावर्षी मुंबईला 3 ते 4 ठिकाणी काम सुरू आहे। पॉट होल्स म्हणजे खड्ड्यांचं सुद्धा काम चालू आहे। मुंबईला जायचं यायचं ठरलं तरी 7 तासाच्या वरती प्रवासाला वेळ लागतो आणि नाशिक त्र्यंबकेश्वर रोडची तर अतिशय दुरावस्था झाली। म्हणजे एखाद्या खेड्यातसुद्धा असा रोड नसेल, अशा पद्धतीची दुरावस्था। शासन काय याच्याकडे दुर्लक्ष करतं आम्हाला माहीत नाही। अतिशय भाविक म्हणजे येताना अक्षरशः अनेक तक्रारी त्यांनी इथं नोंदवल्या। मोठमोठे खड्डे, लोकांच्या कार खराब झाल्या, ट्रॅफिक जाम झाली। तर एवढ्या भर पावसामध्ये PWD विभागाने अतिशय काळजीपूर्वक ताबडतोब त्या खड्ड्यांचं काम सुरू करावं अशी त्यांना विनंती करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।